पॉलिनॉमियल्स आणि क्वाड्रॅटिक. आता आपण चॅप्टर वाईज इथून पुढे मॅथ्सच्या सगळ्या चॅप्टरचे थोडेसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स करणार आहोत. सोपे तर आपण आतापर्यंत केलेले टेक्स्टबुक लेवलचे झाले. याच्यात डिफिकल्टचा अर्थ असा नाही की उगाच काहीतरी द्यायलो आपण. बोर्ड एक्झामला अशा टाईपचे येऊ शकतात. म्हणून तुम्हाला थोडंसं प्रिपरेशन करावं लागेल. तर प्रत्येक क्वेश्चन सोडवायला थोडा वेळ दिला जाईल आणि मग मी पण त्याला सॉल्व्ह करून दाखवेल आणि इथं त्याचं सोल्युशन पण आहे आपल्याकडे. तर हा पहिला क्वेश्चन बघा. अल्फा अँड बीटा आर द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल धिस सॅटिस्फाईंग द रिलेशन. हे रिलेशन आहे दोघातलं. तर के ची व्हॅल्यू काढा. ट्राय दिस. बघा हा काही फार वेगळा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे का? नॉर्मल आहे, बोर्ड एक्झाम मध्ये बिलकुल विचारतात. तुम्हाला एक तरी क्वेश्चन अल्फा बीटाच्या रिलेशनचा असणारच. त्याच्याशिवाय तुमचंही पोट भरणार नाही आणि दिल्लीच्या सीबीएसईचे भरणार नाही. तर लक्षात घ्या, दिलेली जी पॉलिनॉमियल आहे, ही जी पॉलिनॉमियल आहे, कोणत्याही पॉलिनॉमियल मध्ये आपलं पहिलं काम सम आणि प्रोडक्ट काढून ठेवायचं. सम आहे -b/a, प्रोडक्ट आहे k/2. दोन गोष्टी नेहमी हँडी असल्या पाहिजे. आता आपल्याला दिलेलं रिलेशन जे आहे त्याच्याकडे पाहायचं. हे विचारलेलं आहे. धिस व्हॅल्यू इज 21/4. याच्यावर आपण काही जन्मांपूर्वी काम केलं होतं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर जे असते त्याला अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर करून -2 अल्फा बीटा लिहितात आणि याच्यासोबत एक प्लस अल्फा बीटा आहे, उगा भिव घालण्यासाठी केलेलं आहे. तर अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर इथून येतो मायनस अल्फा बीटा. खेळ खतम, पैसा हजम. आता इथं तुम्हाला काय व्हॅल्यूज ठेवायच्यात. सम किती आहे पहा, -5/2 चा होल स्क्वेअर -k/2 प्रोडक्ट आहे. हे आलं 21/4. तर हा येतो 25/4 -k/2 21/4. याला इकडे आणा, याला इकडे पाठवा. तर k/2 ला तुम्ही लिहू शकता 25, इथे -21/4. तर k ची व्हॅल्यू येते 4/4, दॅट इज 1. तर k येतो 2. कधी कधी याच्यामध्ये के स्क्वेअर बनू शकतो. दोन व्हॅल्यू येतात, दोन्हीही व्हॅलिड असतात. कंडिशन बघायची क्वेश्चन मध्ये काही तुम्हाला तशी दिली आहे का, ती पण पाहणं तुमचं काम आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. असे क्वेश्चन्स करत असताना या एक्स सोबत हा एक्स असणं कधीही फायद्याचं असतं. याला इकडे घेऊन या मस्तपैकी. तर पहिल्या स्टेप मध्ये सगळ्यांनी हा जो आहे याच्यासोबत 1/x ला आणा, तो निगेटिव्ह होईल. ओके. आता इथे तुम्ही एलसीएम घ्या, क्रॉस प्रोडक्ट x मायनस a प्लस b प्लस x डिवायडेड बाय x इंटू a प्लस b प्लस x. इथे येईल तुम्हाला a प्लस b खाली ab. दोन्हीकडे एलसीएम घ्या. आता वरचा जो ब्रॅकेट आहे त्याला ओपन करा. याचे सगळ्यांचे साइन रिव्हर्स होतील. खाली आनंद असू द्या सध्या तरी. याचा फायदा काय होतो, खूप चांगला फायदा होतो. एक्स इथून कॅन्सल होतो. ठीक आहे. तर इथं उरला -a मायनस b खाली x इंटू a प्लस b प्लस x. काळजी नसावी. या स्टेप मध्ये एक छान आनंदाची गोष्ट आहे, इथून मायनस कॉमन आउट करा, a प्लस b राहतो. x इंटू a प्लस b प्लस x, इथे a प्लस b खाली ab. परत आनंद, हे दोन कॅन्सल, इथे 1 इथे 1. तर इथे येतोय -1 अपॉन ax प्लस bx प्लस x स्क्वेअर, इथून 1 अपॉन ab. क्रॉस मल्टिप्लाय x स्क्वेअर प्लस ax प्लस bx इज इक्वल टू -ab. सगळ्यांना एकत्र करा.
मायनस ए बीला इकडे घेऊन या, प्लस ए बी, आनंदात फॅक्टर पडतील, एक्स कॉमन आउट करा, एक्स प्लस ए येतो, बी कॉमन आउट करा, एक्स प्लस ए येतो, खेल खत्म, पैसा हजम, एक्स प्लस ए 0, उरलेला एक्स प्लस बी 0. So x is either minus a or minus b. This is the final answer. पकडायचे हे क्वेश्चन्स बेस्ट आहेत, असे तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाहीत. दीज आर व्हेरी नाईस क्वेश्चन्स. म्हणून मी जे म्हणतो ना, हे अस्वल पुन्हा असे जे वेगवेगळे आपण बुक्स वापरतो, त्याही पुढे जाऊन आपल्याला प्रॅक्टिस करण्याची गरज असते, टू बिकम अ परफेक्ट स्टुडंट. चलो नेक्स्ट. A plane left 30 minutes later than the scheduled time, and in order to reach its destination 1500 km away in time, it has to increase its speed by 250 km per hour from its usual speed. Find its usual speed. तर एका प्लेनला 30 मिनिट उशीर झाला आणि इथं दिले किलोमीटर पर आवर. तर म्हणायला मॅथ्सचा क्वेश्चन आहे, कॉन्सेप्ट फिजिक्सचा आहे. तर किलोमीटर पर आवर आहे आणि इथं मिनिट आहे, तर ह्याला आर मध्ये करणं कधी चांगलं. 30 मिनिटाला 1/2 लिहायचं आर मध्ये. 1/2 म्हणजे 30/60 असते ते. ऐका, नीट समजून घ्या प्रश्न काय म्हणतो. जे शेड्यूल टाइम आहे त्याच्यापेक्षा त्याला अर्धा तास लेट झाला निघण्यास, पण त्याला 1500 किलोमीटर अंतर दिलेल्या वेळेतच पूर्ण करायचं होतं. आता अर्धा तास जो वाया गेलेला आहे, तो कंपेन्सेट करण्यासाठी त्याला स्पीड वाढवण्याशिवाय पर्याय नाही. डिस्टन्स फिक्स आहे, ठीक आहे, टाइमही फिक्स आहे. तर आता एकच क्वांटिटी आहे वाढवायची, ती म्हणजे स्पीड. तर स्पीड मात्र त्यानं रेग्युलर पेक्षा 250 किलोमीटर पर आवर एक्स्ट्रा केली, वाढवली बाय युज्युअल स्पीड. तर त्याची युज्युअल स्पीड किती होती, ह्याच्यासाठी टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीडचा कॉन्सेप्ट लावायचा. दोन टाइमचा डिफरन्स 30 मिनिट आहे, ठेवायचं इक्वल करून, क्रॉस मल्टिप्लाय काटाच्या ठिकाणी क्वाड्रॅटिक मिळते, तिथून टाइम काढायचा, स्पीड काढायची. करू. चला, आपण या क्वेश्चन मध्ये जी युज्युअल स्पीड आहे तिला x किलोमीटर पर आवर माना. जी न्यू स्पीड आहे ती 250 ने वाढवली, x प्लस 250 माना. बेटा लक्ष द्या, ही न्यू स्पीड आहे. तर पहिला टाइम काय लागेल, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. हे पहिला टाइम आहे t1. दुसरा टाइम किती आहे, सेम डिस्टन्स जायचंय न्यू स्पीडने, ठीक आहे, हे न्यू टाइम. आता आपल्याला माहिती आहे स्पीड वाढली नाही, तर स्पीड वाढली याचा अर्थ हा टाइम कमी झाला या टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. हे कळलं पाहिजे, कोणता टाइम जास्त आहे, हा हा म्हणजे बघा ह्याच्यामध्ये या या फ्रॅक्शनची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा हे आहे. तर तुम्हाला इथं काय करायचंय, t1 मायनस t2. हा फरक किती आहे, 30 मिनिट्स, म्हणजे हाफ आवरचा. संपला क्वेश्चन. तर किती आहे बघा, 1500 बाय x मायनस 1500 बाय x प्लस 250, दिस इज 1/2. आता इथून 1500 कॉमन आउट करा. ही नेहमीची प्रोसेस आहे, लक्ष ठेवा. त्याला असंच कॅल्क्युलेट करायचं कधीही. या 1500 ला एकदा पाठवायचं, तर 1/x मायनस 1/x प्लस 20 हा होतो 1/1500. मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड होईल. तर इथून घ्या क्रॉस मल्टिप्लाय, x प्लस 20 मायनस x, खाली एक्स स्क्वेअर आणि 250 आहे ना, 250x, ही व्हॅल्यू झाली 1/3000. छान. तर इथून x ने x ला मारलं, तर इथून आलं 3 दोन्ही 6, 60,000. हो ना, मी याच सांगतोय. हे गेलं, इथून आलं 60,000, हे किती आलं 60,000. इथून किती आलं, एक्स स्क्वेअर प्लस 250x.
हम्म. अरे इथं, अरे यार थांबा, इथं 250 आहे. मी म्हणालो इथंच आहे काय की. हा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर याला 75,000 करावं लागेल आपल्याला. 75 आणि वर दिले 4 शून्य, 7.5 लाख. आणि आता होईल x² प्लस 250x. ओके, चलू द्या. x² प्लस 250x मायनस 7,50,000 इज इक्वल टू 0. आता इथे तुम्हाला एक 0 तुम्ही कमी केला होता, तोच फरक पडला इथे. तर याचे दोन फॅक्टर आहेत, 1000 आणि 750. 1000 आणि 750. त्याचे दोन फॅक्टर कसे येतील, x प्लस 1000 आणि x मायनस 750. संपला क्वेश्चन. बघा, ही व्हॅल्यू 1000, 0 किंवा याला 0 करा. तर x येतो निगेटिव्ह 1000 आणि येतो इथं 750. स्पीड बद्दल बोलतोय, त्याला रिजेक्ट करा. सो युजल स्पीड वॉज 750 किलोमीटर पर आवर. नवीन स्पीड 1000 आहे. कधी कधी परीक्षेत लक्ष द्यायचं, व्हॉट इज द न्यू स्पीड म्हणतील, तर आनंदात 750 करायचं नाही. न्यू स्पीड म्हणल्यावर याच्यात 250 ऍड करून आन्सर 1000 करायचं. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलं त्याच्याकडे लक्ष नेहमी द्यायचं. आन्सराच्या आनंदामध्ये आलं 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 म्हणून सगळंच गेलं असं होऊ नये. त्याच्यावर खूप लक्ष द्यायची गरज आहे. आता कधीही ऐका ऐका, डिस्टन्स स्पीड टाइमचा क्वेश्चन आला की नेहमी असं इक्वेशन बनवायचं. नेहमी टाइमचं एक्सप्रेशन क्रिएट करायचं, डिस्टन्स बाय स्पीड लावून. व्हेरी इम्पॉर्टंट. हा एक क्वेश्चन नेहमी असतो. लेबरचा एक क्वेश्चन असतो. अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचा एक असतो. त्याच्यानंतर एक टॅपचा एक क्वेश्चन असतो. हा, टॅपचा क्वेश्चन, लेबरचा क्वेश्चन एकाच कॅटेगरीचा आहे. त्याच्यात एक कॉन्सेप्ट असतो, तोही तुम्हाला सांगतो. नेहमी कामाला आहे आपल्या याच्या आताच्या शीटमध्ये आहे. ह्याच्यात सगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत. चलो बघा, एक अतिशय सोपा आणि साधं सुटसुटीत क्वाड्रेटिक आहे. याचे रूट्स इक्वल आहेत. तर प्रूव्ह करा आयदर ए ची व्हॅल्यू 0 आहे किंवा ही व्हॅल्यू ह्याला इक्वल आहे. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0 सेट करा आणि पुढे त्याला फ्लो मध्ये सॉल्व्ह करत जा, हे सापडते. ओके, पहा, ह्याच्यामध्ये क्वेश्चन पाहून भ्यायचं काही कारण नाही. फक्त एक गोष्ट इथं आपल्याला हेल्प करायसाठी आहे, रूट्स आर इक्वल. तर कधीही रूट्स आर इक्वल म्हणतात त्यावेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 ठेवायची. b² मायनस 4ac इज 0. आता थोडंसं इथं लक्ष द्या. खूप जण, आता इथे मी जे कॅल्क्युलेशन टेक्निक शिकवायलो त्याच्याकडे जा, कारण असे कॅल्क्युलेशन तुम्हाला जेईई मेन्स मध्ये पुढे खूप पाहायला भेटतील. तर इथून तुमचा एक बेस तयार होईल. तर हा बी ए बघा एवढा पूर्ण, ठीक आहे, हा ए आहे आणि हा सी आहे. कोणत्याही क्वाड्रॅटिक मध्ये पहिलं काम तर एबीसी नीट सापडला पाहिजे. पहिलं काम तेच असते. तो तिकडं बघा, 2 नारायण आणि एक नारायण आणि एक कोण, श्री चैतन्य, आणि एक मध्ये केंद्रीय विद्यालय. इकडं लक्ष द्या बेटा. b² म्हणजे कोण, धिस. तर इथे एक -2 आहे, थोडस लक्ष द्यायचं. आपली ती घेताना चूक झाली नसेल तर व्हेरी गुड. त्याचाही स्क्वेअर करायचा आहे. -4 हा ए आहे आणि हा सी आहे. पहिलं काम तर हेच नीट आलं पाहिजे. ह्याला केलं इक्वेट 0. आता कधीही श्रीनिवास याला मल्टिप्लाय नाही करायचं. केलं, मला माहित होतं. बरं, मी तुझं नाव कसं घेतलं. अनुभव आहे बेटा, फक्त डाय केल्यामुळे काळे दिसेलच. -2 चा स्क्वेअर करायचा कधीही मॅथ्स मध्ये कमीत कमी कॉम्प्लेक्सिटी ठेवायची. -2 चा स्क्वेअर प्लस 4, मग हा ब्रॅकेट आणि त्याचा स्क्वेअर. हे घेतल्यावर अजून दुसरी चूक करतात, ह्याला मल्टिप्लाय नाही करायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं.
बी स्क्वेअर सी स्क्वेअर माइनस ए सी क्यूब माइनस ए बी क्यूब प्लस ए स्क्वेअर बी सी इतना बनेगा. आता ओव्हरऑल 4 ने डिवाइड करायचं. कळलं? 4 ने मल्टिप्लाय करत बसायचं नाही. 4 ने डिवाइड केलं की इथून गेला आणि इथं डिवाइड केलं की 0 राहिला. आता ह्याला ओपन करायला बिलकुल आपल्याला चान्स आहे. ए स्क्वेअर करायचा आहे. ए स्क्वेअर मायनस 2ab दिसला प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर हा झाला ए मायनस बी होल स्क्वेअर. चला आता मायनस आहे या ब्रॅकेटला ओपन करा. मायनसने ओपन केले की सगळे साईन जिकडे तिकडे पलटतील. हा होईल एसी क्यूब प्लस ए बी क्यूब मायनस ए स्क्वेअर बी सी. याच्यात एक छान गोष्ट असते, ए स्क्वेअर बी सी एक इथे सापडतो आणि खूप आनंदाने हा मरतो. हे तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष द्या. हे जे क्वेश्चन्स डिझाईन केलेत यांच्यामध्ये खासियत असते. तुम्ही बघा ए बी सी दिसते, पुन्हा सी ए बी दिसतं आणि बी ए सी दिसतं. हे सायक्लिक एक्सप्रेशन होत आहे. तर सायक्लिक एक्सप्रेशन मध्ये अशी कॅन्सलेशन खूप असतात. चलो तर इथून मला पॉवर मध्ये ए रेस टू 4 दिसेल. बघा हे -3 होते का? -3 ए स्क्वेअर बी सी प्लस कोण उरला? ए सी क्यूब प्लस कोण आहे? ए बी क्यूब. सर पॉवर 4 ला कसं करावं बाप्पा? करू नका, हे कॉमन काढा. ए कॉमन काढा थ्रू आउट, कारण सगळीकडे ए मस्त आराम करतोय. तर एक ए क्यूब येतोय, बघा एक बी क्यूब पण येतोय, बघा एक सी क्यूब पण येतोय, पहा -1 3 ए बी सी येतोय इज इक्वल टू 0. आयदर धिस 0 और धिस 0. बघा आयदर धिस 0 और धिस 0. आगे की नाही आन्सर बडे प्यार से. तर कॅल्क्युलेशन मध्ये एकदम असं परेशान व्हायचं नाही. तर तुम्ही म्हणा 2 नंबरचं प्रोडक्ट 0 तर ए ला 0 म्हणा किंवा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3 ला 0 म्हणा. तर बघा आयदर ए इज 0 और ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब -3 ला तिकडे पाठवा प्लस 3 आता म्हणा हेन्स प्रूव्ड. कळलं? इझी आहे, टफ नाही. 10 स्टँडर्ड लेवलच आहे बिलकुल. याच्यात कोणतीही मी आतापर्यंत जेवढे क्वेश्चन दिले एकही तुमच्या सिलेबस आणि कॉन्सेप्टच्या बाहेर नाही. तर जे सिलेबस आणि कॉन्सेप्टच्या बाहेर नाही, यू कॅन एक्सपेक्ट सच क्वेश्चन्स इन एक्झाम. एक्सपेक्ट करू नका, पण येऊ शकता. काय माहित यावर्षी सीबीएसईला मध्येच वाटलं चला एक चांगला पेपर देऊन टाकू. काय अवघड नाही, सोपे आहेत. आपण प्रॅक्टिस करायला त्याच्या बाहेर ते येणार नाही. एक तुझं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण एक ट्रेंड असतो बेटा क्वेश्चनचा. मी हे जे क्वेश्चन्स घ्यायलो हे ट्रेंड आहेत. फिरून फिरून याच टाईपचे प्रश्न येतात. तर तुम्हाला उद्या असा प्रश्न मागे पुढे फिरून येईल फक्त. तुम्हाला मेथड माहित पाहिजे अशा क्वेश्चनला कसं हँडल करतात. तुम्ही मी आन्सर काढलं, आन्सर नाहीच इम्पॉर्टंट इथे. इथे टेक्निक इम्पॉर्टंट आहे की आपण थॉट प्रोसेस काय यूज करतो. मॅथ्स मध्ये थॉट प्रोसेस खूप मॅटर करते. चलो समजून घ्या. आधी पहा हा क्वेश्चन मागच्या सारखा वाटतो पण नाहीये, इथं काम थोडं जास्त आहे. अल्फा बीटा हे झिरोज आहेत या पॉलिनॉमियलचे. तर अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा स्क्वेअर ही सम काढायची आहे इन टर्म्स ऑफ पी अँड क्यू. म्हणजे तुमच्या आन्सर मध्ये सगळे पी आणि क्यू दिसले पाहिजे. डू दिस. बोलू नका आता. तर आपल्याकडे जी पॉलिनॉमियल आहे एफ एक्स स्क्वेअर मायनस पी एक्स प्लस क्यू, इथून तुम्ही आधी अल्फा प्लस बीटा काढा, प्लस पी येते कारण मायनस ऑफ मायनस आहे. अल्फा बीटा क्यू येतं. सम आणि प्रोडक्ट एकदम क्यूट आहे, पी आणि क्यू. आता आपल्याला जे दिलेलं रिलेशन आहे ना ते थोडं खराब आहे. छान. तर याला लिहिल्यावर अल्फा रेस टू 4 बीटा रेस टू 4 आणि खाली अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर येते. याला द्या आपलं फर्स्ट रिलेशन.
आपल्याला जे काय आन्सर काढायचं याला सिम्प्लिफाय करेल. लक्ष द्या, लक्ष द्या. चलो. सर अल्फा रेज टू 4 बीटा रेज टू 4 कधी कसं काढतात? त्याच्या आधी अल्फाचा स्क्वेअर प्लस बीटाचा स्क्वेअर काढा. त्याच्यासाठी सर अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर करून -2 अल्फा बीटा करा. जे आता आपण केलं होतं. सम आहे पी, हे आहे 2Q. तर हे आलं आपल्याकडे. ही व्हॅल्यू तयार असली, की मग पॉवर 2 वरून पॉवर 4 वर जंप सेम मेथडने घ्यायची. आता इथे तुम्ही काय कराल? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा होल स्क्वेअर कराल. सेम इथे घ्या आणि इथे -2 अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. काही नाही. आता इथून तुम्हाला पॉवर 6 दिला, 8 दिला तरी असंच खेळायचं असते. हीच मेथड असते. हां, देखो, देखो. ही व्हॅल्यू आपल्याकडे कोण आहे बघा? पी स्क्वेअर मायनस 2Q चा होल स्क्वेअर. आणि इथून काय येते बघा? 2Q स्क्वेअर. कारण ही Q आहे ना, त्याचा स्क्वेअर आहे हा. तुम्ही कॉमन स्क्वेअर काढू शकता. आता याला ओपन करा. ए स्क्वेअर बघा, ए स्क्वेअर -2AB प्लस बी स्क्वेअर आला. आणि बघा इथे तुम्हाला लाईक टर्म सापडतील. तर इथून अल्फा रेज टू 4 आणि बीटा रेज टू 4 ची व्हॅल्यू येते पी रेज टू 4 -4p स्क्वेअर क्यू प्लस 2Q स्क्वेअर. ही आलेली व्हॅल्यू आनंदात उचलून तिथे ठेवा. अँड दॅट इज युअर फायनल आन्सर. तर ही व्हॅल्यू आहे पी रेज टू 4 -4p स्क्वेअर क्यू प्लस 2Q स्क्वेअर. आणि डिनॉमिनेटर नीट बघा, क्यू स्क्वेअर आहे इथे ठेवल्यामुळे. आता या सगळ्यांचा बेस आहे ना, सेपरेट करा. तर सम्यकनं एवढं उत्तर दिलं होतं. म्हणलं ना पुढे 2 आहेत. तर बघा इथून एक क्यू याच्यासोबत कॅन्सल होतो. तर 4p स्क्वेअर आणि खाली एक क्यू राहतो. आणि यांच्यासोबत घेतला तर +2 राहतो. दिस इज युअर एंटायर आन्सर इन द फॉर्म ऑफ पी अँड क्यू. तर तुम्हाला फक्त पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये आन्सर द्यायचं होतं. आली मजा? आता अशा टाईपचेच क्वेश्चन राहणार आहेत आपले पुढे चालू.